सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी इयत्ता 6वी. विद्यार्थ्यांनो, आज आपण रायटिंग स्किल म्हणजेच उपयोजित लेखन याचा थोडा अभ्यास करणार आहोत. उपयोजित लेखन यालाच इंग्रजीमध्ये आपण रायटिंग स्किल असे म्हणतो. या उपयोजित लेखनामध्ये लेखन कौशल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाव दिला जातो. मग लेखन कौशल्य कोणतं? तर निबंध लिहिणे, कथा लिहिणे, पत्र लिहिणे. त्यातूनच तुमचं लेखन कौशल्य जे आहे ते आपल्याला कळतं. आणि यावरून उपयोजित लेखनात अनेक लेखनाचे प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोणते प्रकार आहेत? निबंध लेखन, पत्रलेखन, कथालेखन आणि आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे अपठित उतारा आकलन. या 4 प्रकारांपैकी आज आपण मात्र अपठित उतारा आकलन याचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, अपठित उतारा म्हणजे काय? अनसीन पॅसेज. असा उतारा जो तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही, तो तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा आहे, तो तुम्ही कधी वाचलेला नाही, तो तुम्ही पहिल्यांदाच वाचणार आहात. आणि तो उतारा, तो पॅसेज वाचून त्यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या उतार्यामधूनच शोधून लिहायची आहेत. ती तुम्हाला कुठेही टेक्स्टबुकमध्ये मिळणार नाही. आणि त्याचबद्दल आधी तुम्हाला मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आणि एक पॅसेज, एक उतारा मी तुम्हाला कसा सॉल्व करायचा तेही एक्सप्लेन करतो. विद्यार्थी मित्रांनो, उतारा आकलन लिहिताना कोणती काळजी घ्यावी ते आपण प्रथम बघूया. उतारा आकलन लिहिताना घ्यायची काळजी. उतारा प्रथम काळजीपूर्वक वाचावा. उतारा वाचून त्यातील अर्थ समजून घ्यावा. उतार्यावर आधारित दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचावे आणि समजून घ्यावे. प्रश्नांची उत्तरे उतार्यातून शोधून स्वभाषेत लिहिण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनो, उतारा नीट वाचायचा आहे, कारण तो तुमच्यासाठी नवीन आहे, कधी वाचला नाही. त्यानंतर त्याच्यावर दिलेले जे प्रश्न आहेत, प्रश्न समजून घ्या आणि नंतर त्याची उत्तरे तुम्ही पॅसेजमध्येच शोधायची आहेत. पॅसेजमधून उत्तरं लिहिताना शक्यतो स्वतःच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा. लिहिताना शुद्ध लेखनाच्या चुका टाळा. सर्व कठीण शब्द जे आहेत ते पॅसेजमध्येच आहेत, उत्तर तिथेच आहेत. उत्तर नीट कॉपी करताना तुमच्या शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनो, खालील अपठित उतारा वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अशा स्वरूपाचा हेड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल आणि ह्या हेड क्वेश्चनच्या खाली तुम्हाला उतारा दिला जातो, म्हणजे पॅसेज दिला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या पॅसेजवर आधारित प्रश्न तुम्हाला कोणत्या स्वरूपाचे असतील? बघा, समोर स्क्रीनवर दाखवले आहेत. प्रश्न अ, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. कोणतेही 3, म्हणजेच फिल इन द ब्लँक्स. प्रश्न ब, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. कोणतेही 3, म्हणजेच ॲन्सर इन 1 सेंटेन्स. आणि प्रश्न क,
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, म्हणजेच ब्रीफ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्याला दिलेला उतारा वाचूया. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण म्हणून आपण एका अपठित उतार्याचा अभ्यास करूया. खालील अपठित उतारा वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. परमेश्वराला नैवेद्य, गंध, फुले यांची काही जरुरी नसते. त्याची मनापासून भक्ती केल्यावर तो आपल्या भक्तांवर प्रसन्न होतो. भक्त प्रल्हादावर देवाचे सतत लक्ष व प्रेम होते, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा परमेश्वराने त्याला वाचवले. 12 वर्षे तपश्चर्या करणाऱ्या ध्रुव बाळाला परमेश्वराने अढळ स्थान दिले. संत मीराबाईला तिच्या पतीने विष दिले, पण श्रीकृष्ण भक्तीने त्याचे अमृत झाले. गोकुळातील लोकांना गोवर्धन पर्वताखाली आणून अतिवृष्टीपासून श्रीकृष्णानेच वाचवले. इतकेच काय, नदीत हत्तीचा पाय एका मगरीने पकडला. तेव्हा संकटात त्याने विष्णूची प्रार्थना केली व संकटातून आपली सुटका करून घेतली. आपणही अशी प्रामाणिक भक्ती केली तर जे काम आपण करतो त्यात परमेश्वर आपली मदत तर करीलच, पण त्यात आपल्याला यशसुद्धा देईल. विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यावर आधारित प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतील ते आपण बघूया. प्रश्न अ, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. कोणतेही 3. तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी तुम्हाला 3 लिहायचे आहेत. प्रश्न पहिला, श्रीकृष्ण भक्तीने त्याचे डॅश झाले. पर्याय दिले आहेत. पर्याय अ विष, पर्याय ब अमृत आणि पर्याय क पाणी. याचे योग्य उत्तर आहे अमृत. प्रश्न दुसरा, भक्त प्रल्हादावर देवाचे सतत लक्ष व डॅश होते. पर्याय दिले आहेत. पर्याय अ प्रेम, पर्याय ब आपुलकी आणि पर्याय क माया. योग्य उत्तर आहे प्रेम. भक्त प्रल्हादावर देवाचे सतत लक्ष व प्रेम होते. प्रश्न तिसरा, ध्रुव बाळाला परमेश्वराने डॅश स्थान दिले. पर्याय अ नाजूक, पर्याय ब कठीण आणि पर्याय क अढळ. योग्य उत्तर आहे अढळ. ध्रुव बाळाला परमेश्वराने अढळ स्थान दिले. प्रश्न चौथा, संत डॅशला तिच्या पतीने विष दिले. पर्याय आहेत. पर्याय अ मुक्ताबाई, पर्याय ब मीराबाई आणि पर्याय क बहिणाबाई. योग्य उत्तर आहे मीराबाई. संत मीराबाईला तिच्या पतीने विष दिले. प्रश्न ब, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. कोणतेही 3. प्रश्न पहिला, ध्रुव बाळाने
किती वर्षे तपश्चर्या केली होती? उत्तर आहे ध्रुव बाळाने 12 वर्षे तपश्चर्या केली होती. प्रश्न दुसरा, परमेश्वर आपल्या भक्तांवर केव्हा प्रसन्न होतो? उत्तर आहे परमेश्वराची मनापासून भक्ती केल्यावर तो आपल्या भक्तांवर प्रसन्न होतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला उत्तराचे योग्य आकलन करून काळजीपूर्वक वाचन करून उत्तरातूनच हे उत्तरं शोधून आपल्याला लिहायचे आहेत. प्रश्न तिसरा, गोकुळातील लोकांना श्रीकृष्णाने कोणत्या पर्वताखाली आणून अतिवृष्टीपासून वाचवले? उत्तर, गोकुळातील लोकांना श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताखाली आणून अतिवृष्टीपासून वाचवले. प्रश्न चौथा, भक्त प्रल्हादाला कोणी मारण्याचा प्रयत्न केला? उत्तर, भक्त प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी मारण्याचा प्रयत्न केला. प्रश्न क, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1, हत्तीने संकटातून आपली सुटका कशी करून घेतली? उत्तर, नदीत हत्तीचा पाय एका मगरीने पकडला, तेव्हा संकटात त्याने विष्णूची प्रार्थना केली व संकटातून आपली सुटका करून घेतली. प्रश्न दुसरा, आपण प्रामाणिक भक्ती केली तर काय होईल? उत्तर आहे, आपण प्रामाणिक भक्ती केली तर जे काम आपण करतो त्यात परमेश्वर आपली मदत तर करीलच, पण त्यात आपल्याला यशसुद्धा देईल. विद्यार्थ्यांनो, अपठित उतार्यावर या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. उतारा काळजीपूर्वक वाचून योग्य ते उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. असाच आणखीन एक उतारा तुम्हाला सरावासाठी गृहपाठ म्हणून मी देत आहे. हा उतारा तुम्ही काळजीपूर्वक लिहून घ्या, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि तुम्ही याची उत्तरे उतार्याचे योग्य आकलन करून व्यवस्थित वाचून योग्य ते उत्तरे लिहा. गृहपाठ, खालील अपठित उतारा वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थ्यांनो, उतारा लिहून घ्या, अपठित उतारा लिहून घ्या. यंत्रामुळे वस्तूचे रूपांतर होते. यंत्रामुळे वस्तूचे रूपांतर होते. कापडाच्या गिरणीत कापसाचे कापड बनते. कापडाच्या गिरणीत कापसाचे कापड बनते. कुंभार मातीला घटाचा आकार देतो. कुंभार मातीला घटाचा आकार देतो. पिठाच्या गिरणीत धान्याचे पिठात रूपांतर होते. धान्याचे पिठात रूपांतर होते. परंतु मूळच्या वस्तूत वाढ करण्याचे काम कोणतेच यंत्र करू शकत नाही.
कोणतेच यंत्र करू शकत नाही. ते काम शेतकरी शेतीमधून करून दाखवतो. ते काम शेतकरी शेतीमधून करून दाखवतो. तो एक दाणा पेरतो व त्यातून 100 दाणे काढतो. तो एक दाणा पेरतो व त्यातून 100 दाणे काढतो. येथे मूळच्या वस्तूत वाढ आहे, रूपांतर नाही. येथे मूळच्या वस्तूत वाढ आहे, रूपांतर नाही. कारण त्या गोष्टीचा संबंध निसर्गाशी आहे. कारण त्या गोष्टीचा संबंध निसर्गाशी आहे. शिवाय इथे धीराची गरज असते. शिवाय इथे धीराची गरज असते. मानवाची पहिली गरज जी भूक ती शेतीने भागते. जी भूक ती शेतीने भागते. सर्व उद्योगधंद्यांचा आधार म्हणजे शेती. सर्व उद्योगधंद्यांचा आधार म्हणजे शेती. जमिनीशी असलेला माणसाचा संबंध तुटला की जीवन विकृत बनते. प्रश्न अ. कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. कोणतेही 3. प्रश्न पहिला. कापडाच्या गिरणीत डॅश कापड बनते. कापडाच्या गिरणीत डॅश कापड बनते. पर्याय अ. कापसाचे. पर्याय ब. खादीचे. आणि पर्याय क. सुतीचे. प्रश्न दुसरा. पिठाच्या गिरणीत धान्यांचे डॅश रूपांतर होते. पिठाच्या गिरणीत धान्यांचे डॅश रूपांतर होते. पर्याय अ. मातीत. पर्याय ब. पिठात. आणि पर्याय क. वस्तूत. प्रश्न तिसरा. शिवाय इथे डॅश गरज असते. शिवाय इथे डॅश गरज असते. पर्याय अ. धीराची. पर्याय ब. संयमाची. आणि पर्याय क. ताकदीची. प्रश्न चौथा. त्या गोष्टींचा संबंध डॅश आहे. त्या गोष्टींचा संबंध डॅश आहे. पर्याय अ. सृष्टीशी. पर्याय ब. भूमीशी. आणि पर्याय क. निसर्गाशी. प्रश्न ब. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. कोणतेही 3. प्रश्न पहिला. यंत्रामुळे काय होते. यंत्रामुळे काय होते. प्रश्न दुसरा. माणसाची पहिली गरज कोणती. माणसाची पहिली गरज कोणती. प्रश्न तिसरा. सर्व उद्योगधंद्यांचा आधार कोणता. सर्व उद्योगधंद्यांचा आधार कोणता. प्रश्न चौथा. जीवन विकृत केव्हा बनते. जीवन विकृत केव्हा बनते. प्रश्न क. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. यंत्रामुळे वस्तूचे रूपांतर होते. ही गोष्ट उतार्यात कोणत्या उदाहरणांनी स्पष्ट केली आहे. यंत्रामुळे
वस्तूचे रूपांतर होते ही गोष्ट उताऱ्यात कोणत्या उदाहरणांनी स्पष्ट केली आहे? प्रश्न दुसरा, शेतकरी शेतीमधून काय करून दाखवतो? शेतकरी शेतीमधून काय करून दाखवतो? विद्यार्थी मित्रांनो, गृहपाठासाठी दिलेल्या अपठित उताऱ्याचे योग्य आकलन करून दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.